फक्त एक अध्याय. दररोज श्री स्वामी चरित्र वाचल्यावर स्वामी भक्तांच्या आयुष्यात काय घडतं हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अनेक अनुभवी भक्त सांगतात की जेव्हापासून त्यांनी दररोज श्री स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात खूप मोठे बदल दिसायला लागलेत. एक, स्वामी चरित्र वाचणाऱ्याला एकटेपणा वाटत नाही. अनेक जण सांगतात, घरात सगळे होते पण मनात एकटेपणा खूप वाटायचा. पण जेव्हा त्यांनी दररोज स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली तेव्हा एक वेगळीच जाणीव झाली. कोणीतरी आपल्यासोबत आहे, कोणीतरी आपलं ऐकून घेतंय, कोणीतरी आपल्याला समजून घेतंय. हा आधार शब्दात सांगता येत नाही, तो फक्त अनुभवता येतो. 2, अडकलेली कामं हळूहळू सुरू होतात. स्वामी चरित्र वाचताना अनेक भक्तांनी एक गोष्ट अनुभवली आहे. बंद झालेला मार्ग अचानक उघडतात, थांबलेली कामं पुन्हा सुरू होतात, प्रयत्न कमी आणि परिणाम जास्त दिसायला लागतो. कारण स्वामी काम आपल्या पद्धतीने करतात. 3, अंतःकरण शुद्ध होतं, वाईट सवयी सुटतात. स्वामी चरित्राचा परिणाम फक्त बाहेरच्या गोष्टींवर नाही तर राग हळूहळू कमी होतो, चुकीच्या सवयी सुटू लागतात, बोलण्यात गोडवा येतो. कोणी सांगत नाही पण आतून माणूस बदलायला लागतो. 4, संकट येण्याआधीच संकेत मिळतात. अनेक अनुभवी भक्त सांगतात, स्वामी चरित्र वाचल्यामुळे वेळेआधीच मन सावध करतं. एखादा निर्णय घेण्याआधी मन थांबतं, चुकीचा मार्ग टळतो, अंतर्मन आपल्याला योग्य दिशा दाखवतं. हीच तर स्वामींची कृपा असते. 5, स्वामींची उपस्थिती जाणवते. कधी कधी असेही होते, वाचताना डोळे भरून येतात, अंगावर शहारे येतात, मन अचानक शांत होतं. ही भावना सांगता येत नाही, ती स्वामीजवळ असल्याची जाणीव असते. 6, स्वामींचं संरक्षण मिळणं. अनुभवी भक्तही सांगतात, जो भक्त दररोज श्रद्धेने स्वामी चरित्र वाचतो त्याच्याभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं. अपघात, नकारात्मक विचार, वाईट संगत, अनिष्ट शक्ती यांपासून स्वामी स्वतः संरक्षण करतात. 7, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. दररोज स्वामी चरित्र वाचनामुळे घरात शांतता वाढते, वादविवाद कमी होतात, समाधान आणि प्रसन्नता वाढते. कारण जिथे स्वामींचं नामस्मरण असतं तिथे नकारात्मकता टिकत नाही. स्वामी चरित्र कसं वाचावं? खूप सोपं आहे. सकाळी किंवा रात्री एक अध्याय वाचा. वाचनाआधी म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझे वाचन स्वीकारा. वाचनानंतर क्षणभर डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण करा. इतकंच नियम नाहीत, फक्त श्रद्धा असली की पुरे. मित्रांनो, स्वामी चरित्र वाचणारा भक्त स्वामींच्या दारात उभा नसतो, तो स्वामींच्या हृदयात जागा घेतो. म्हणूनच आयुष्य कोसळत नाही, संकट तोडून जातात आणि शेवटी मनातून एकच वाक्य निघतं, स्वामी होते म्हणून सगळं निभावलं. जर तुम्हालाही स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.